नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. बांधकाम विभागात रिटायर्ड कर्मचाऱ्याची अवैध घुसखोरी. अधीक्षक अभियंत्यांचे दलाल म्हणून कार्यरत असल्याची ओरड. आरआरसी न्यूज, सिटी न्यूज सुपरफास्टचा इम्पॅक्ट. वंचितच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेने रद्द केली ती सर्व कामे. पहिल्या दिवशी उमेदवारांनी टाळला अर्ज दाखल करणे. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. महापालिका आरक्षण सोडत केवळ आरआरसी वर लाईव्ह. महापालिकेच्या माजी आणि भावी नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण. गोल्ड लोन प्रमाणे सिल्वर लोन केली गेली सुविधा. सोन्याप्रमाणे चांदीवर देखील मिळणार ग्राहकांना कर्ज. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात रिटायर्ड कर्मचाऱ्यांची घुसखोरी चर्चेचा विषय ठरली आहे. हे निवृत्त कर्मचारी अधीक्षक अभियंत्यांचे दलाल म्हणून कार्यरत असल्याची ओरड आता सुरू झाली आहे. तर शासनाचे संवेदनशील गोपनीय कागदपत्रे त्यांना हाताळण्याची परवानगी दिली कोणी, अशी विचारणा आता होत आहे. अधीक्षक अभियंता या सर्कल ऑफिस कार्यालयात नियुक्त कर्मचाऱ्यांची घुसखोरी आज चर्चेचा विषय ठरली. इतकेच नाही तर हे निवृत्त कर्मचारी थेट अधीक्षक अभियंत्यांचे दलाल म्हणून कार्यरत असल्याची ओरड. त्यांना शासकीय कागदपत्रे हाताळण्याची परवानगी कोणी दिली, अशी विचारणा होत आहे. तर दुसरीकडे शासन आदेशानुसार शाखा अभियंत्याच्या वरच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर कामकाजासाठी ठेवता येणे असताना निवृत्त टेंडर क्लर्क आणि त्यांचा असिस्टंट त्यांना कुठल्या आधारावर शासकीय कार्यालयात प्रवेश दिला गेला आणि त्यांना कुठल्या आधारावर संवेदनशील कागदपत्रे हाताळण्याची परवानगी दिली, अशी विचारणा आता सुरू झाली आहे. वरिष्ठांना कार्यालयाची तपासणी करत काही कागदपत्रे गहाळ तर झाली नाही, याची खात्री करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नियुक्त टेंडर क्लर्क हे केवळ नावापुरते असून निवृत्त टेंडर क्लर्क आणि त्यांचा असिस्टंट हेच तिथे अधिक सक्रिय असल्याचे चित्र आज अधीक्षक अभियंता कार्यालयात पाहायला मिळाले. बांधकाम विभागातील ही धक्कादायक माहिती समोर आली असून या सर्व प्रकाराची चौकशी वरिष्ठांनी करण्याची गरज व्यक्त केली आहे. आरआरसी न्यूज व सिटी न्यूज सुपरफास्टने जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील अनागोदी कारभाराला वाचा फोडली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्याला घेराव घातला. जिल्हा परिषदेतील कोट्यावधीच्या कामकाजाच्या खिरापती नियमबाह्यपणे वाटल्याचा आरोपानंतर अखेर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नरमले असून त्यांनी 4 नोव्हेंबरची काम वाटप समितीची बैठक रद्द केली आहे. आरआरसी न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्टमध्ये जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील घोळाची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. याच विषयावर विविध कॉन्ट्रॅक्टर संघटना व वंचितने आंदोलनात्मक भूमिका घेतली. वाटप समितीच्या बैठकीत असलेल्या कर्मचारी अभियंत्यांनी बाबू जागेवर नसल्याचा दावा करत चुप्पी साधली होती. लाखोचे कामे वाटप केल्याचे दाखवित कोट्यावधीचा घोळ या काम वाटप समितीच्या बैठकीत झाल्याचे उघड झाले. अखेर आज वरिष्ठांच्या आदेशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 4 नोव्हेंबर रोजीचे काम वाटप समितीची बैठक रद्द करत चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. या काम वाटप समितीत कोट्यावधीचा झोल झाल्याचे उघड झाल्यानंतर आता कार्यकारी अभियंत्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी काही कारवाई करणार की नाही, अशी विचारणा आता होत आहे. या सर्व प्रकरणात वंचितचे कार्यकर्ते अगदी तत्परतेने राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करत कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारला होता. नेमक्या कोणाच्या दबावाखाली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने हा घोळ केला, याचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्या संदर्भातल्या अनेक तक्रारी झाल्या. यापूर्वी काही कामं जी आहेत ती मोठ्या ठेकेदारांना देण्यासाठी क्लब करण्याचा प्रयत्न झाला, ज्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि ती क्लब करून एकत्रित रकमेची कामं देण्याचा प्रकार जो होता तो थांबला. त्यानंतर एक सभा पुन्हा झाली. त्या सभेमध्ये 22 कामं
34 लाखाची ठेवल्या गेली आणि त्यामध्ये 200पेक्षा अधिक कामं त्या सभेमध्ये वाटप करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं होतं. त्याच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने इथे येऊन आंदोलन केलं होतं आणि त्यांना समज दिली होती की त्यांनी सोमवारी ही जी बेकायदा सभा घेतलेली आहे भ्रष्टाचार करण्यासाठी ती रद्द करावी. त्या मागणीसाठी आमचे युवा कार्यकर्ते 2 तास इथे धरणे देत होते. त्यानंतर मी आल्यानंतर त्यांना काळं फासण्यासाठी डब्बा घेऊन आलो होतो. त्यांनी मला शिवोकडे घेऊन जाण्याचं सांगितलं. आम्ही तिथे बसून ती सभा रद्द करू असं सांगितलं. तिथे गेल्यावर शिवो ज्या आहेत त्या अचानक इथे असलेल्या भ्रष्टाचारापेक्षा त्यांना शिव असल्याचा भास जास्त झाला आणि त्यांनी बोलण्यास नकार दिला. म्हणून आम्ही पुन्हा इथे निघून आलेला. आता जो संदेश इथं लिहून ठेवलेला आहे हा संदेश प्रत्येक कार्यालयामध्ये ऑफिशियली असतो की इथे कुठलाही भ्रष्टाचार होत नाही. झाला असेल तर अँटी करप्शनशी संपर्क करावा. आता निरोप असा आला की ते सभा रद्द करून पत्र देणार आहेत आणि म्हणून त्याची आठवण ठेवण्यासाठी की पुन्हा इथे कुठेही भ्रष्टाचार करू नका म्हणून हे सगळं आम्ही इथं लिहून ठेवलेलं आहे. अपेक्षा व्यक्त करतो की सभा रद्द केली जाईल आणि केली जाणार नसेल तर अधिकाऱ्यांना आम्ही काळं फासणार आहोत. नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. प्रशासकीय यंत्रणा सकाळपासून तयार होती, परंतु अकोट, तेल्हारा, हिवरखेड, मूर्तिजापूर, बाळापूर आणि बार्शीटाकळी नगर पंचायतमध्ये एकाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. तर पातूर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. अकोला जिल्ह्यात 5 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. बऱ्याच कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होत असली तरी अद्याप म्हणावे तसे वातावरण तयार झालेले दिसत नाही. मतदानाला 22 दिवस शिल्लक आहेत. राहिलेल्या दिवसात वातावरण तयार करावे लागेल. उर्वरित काळात नगर परिषद अंतर्गत राजकारणाला वेग येईल याबाबत शंकाच नाही. 2,22,000 मतदारांसाठी ही निवडणूक असेल तर एकूण 142 सदस्यांची निवड यातून होईल. अकोट येथे 35, मूर्तिजापूर येथे 25, बाळापूर येथे 25 सदस्यांची निवड होणार आहे. तेल्हारा येथे 20, हिवरखेड येथे 20 सदस्यांची निवड होईल तर बार्शीटाकळी येथे 17 सदस्यांची निवड होणार आहे. जिल्ह्यात एकही अर्ज आज पहिल्या दिवशी दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. टाकळी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत आज नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात झालेली आहे. आज सर्वप्रथम सुरुवातीला सकाळी 10 वाजता जे इच्छुक उमेदवार आहेत आणि विविध राजकीय पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची सभा घेऊन त्यांना निवडणूक कार्यक्रमाविषयी तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची पद्धत आणि त्याकरता आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे याविषयी माहिती देण्यात आली. आज पहिल्या दिवशी बार्शीटाकळी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत कुठलाही नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले नाही. धन्यवाद. महापालिकेचे उद्या आरक्षण सोडत आहे, त्यामुळे उद्या अकोल्याच्या भावी राजकारणाची दिशा निश्चित होईल. या आरक्षण प्रक्रियेत 50% महिलांचे आरक्षण तर निश्चितच होईल. ओबीसीची 1 जागा कमी होणार असून RRC न्यूज उद्या सकाळी 11 वाजता थेट महापालिका आरक्षण सोडतीचे थेट अर्थात लाईव्ह प्रसारण करणार आहे. महापालिकेने केवळ वऱ्हाडातील अग्रेसर RRC न्यूजला अधिकृतपणे हे प्रसारण करण्याची परवानगी दिली आहे. हे विशेष. मंगळवारी महापालिकेच्या आरक्षणाची सोडत आहे. या आरक्षण सोडतीनंतर अकोला महापालिकेच्या राजकीय रणधुमाळीला सुरुवात होईल. सन 2017 मध्ये ज्या प्रकारे महापालिकेची स्थिती होती त्याप्रमाणे महापालिकेची प्रभागाची स्थिती राहणार आहे. महापालिकेच्या सोडतीमध्ये दिग्गजांना किती फटका बसतो हे पाहण्यासारखे असेल. आमदारीला उभे राहणाऱ्या विजय अग्रवाल, हरीश आलिमचंदानी, राजेश मिश्रा, डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या प्रभागात काय होणार, त्याचबरोबर भाजपातील विद्यमान नगरसेवकांचे काय होणार असा प्रश्न आता चर्चेला जाणार आहे. त्यामुळे ही आरक्षण सोडत अनेकांचे भाग्य बदलणारी तर अनेकांना राजकीय दृष्ट्या घरी बसवणारी ठरणार आहे. सुनील मेश्राम, डॉक्टर जिशान हुसेन, गिरीश गोखले, आशिष पवित्रकार, विनोद मापारी, विजय इंगळे, अजय शर्मा, निलेश देव, बबलू जगताप, विलास शेळके, मनोज गायकवाड यांच्यासाठी आरक्षण सोडत महत्वाची असेल. त्याचबरोबर अनेकांचे तिकीट कापण्यासाठी आरक्षणाची सोडत मोलाची भूमिका पक्ष पातळीवर ठरणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. महिलांसाठी कोणता मतदारसंघ, अनुसूचित जाती व जमातीसाठी कोणता मतदारसंघ, त्याचबरोबर ओबीसींची 1 जागा घटणार असून अकोल्यात यंदा केवळ 21 जागांवर ओबीसींचे नगरसेवक असतील. एससी प्रवर्गासाठी 14 जागा, एसटी प्रवर्गासाठी 2 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 21 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 43 जागा असतील.
त्याचवेळी महिलांसाठीचे आरक्षण निश्चित होईल. एससीच्या 7 महिलांचे, एसटी प्रवर्गातील 1 महिलेचे आणि ओबीसी प्रवर्गात 11 तर खुल्या गटात 21 महिलांचे प्रभागनिहाय आरक्षण घोषित होईल. देशसेवेसाठी निघालेल्या वडद बुद्रुक येथील 3 महार रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले सैनिक शिपाई गौरव सुनील खेडकर यांना आज 10 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी सैनिकी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. कर्तव्य बजावलेल्या या वीर जवानाचे शनिवारी रात्री कट्यार मैसांग महामार्गावर भीषण अपघातात निधन झाले. ऑपरेशन सिंदूर सारख्या महत्त्वाच्या मोहिमेत योगदान केलेल्या सैनिक शिपाई गौरव सुनील खेडकर या शूरपुत्राच्या निधनाने केवळ वडद बुद्रुक गावावरच नव्हे तर संपूर्ण अकोला जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सैनिक गौरव खेडकर हे सुट्टीवर पुन्हा जम्मू काश्मीर येथे ड्युटीवर रुजू होण्यासाठी जात असताना कट्यार मैसांग महामार्गावर त्यांच्या वाहनाला दुसऱ्या एका वेगवान वाहनाची जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. देशसेवेसाठी निघालेल्या या वीर जवानाचा प्रवास असा दुर्दैवी व अकाली संपल्यामुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून 3 महार रेजिमेंटमध्ये निष्ठा, शिस्त आणि प्रामाणिकतेने कार्यरत असलेल्या गौरव खेडकर यांनी देशाच्या सीमांवर अनेक मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला होता. विशेषतः ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी आपल्या महार रेजिमेंटसह देशासाठी मोलाचे आणि उल्लेखनीय योगदान दिले होते. त्यांचे बलिदान हे केवळ एका कुटुंबाचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे नाव वीरत्व आणि त्यागाचे प्रतीक म्हणून कायम लक्षात राहील अशी भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे. सैनिक गौरव खेडकर यांच्यावर आज सोमवार 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता वडद बुद्रुक येथे शासकीय आणि सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी जीएमसी अकोला येथून सर्व सैनिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक ड्रेसकोड परिधान करून ताफा स्वरूपात अंत्ययात्रेसाठी रवाना झाले. राज्यभरातील विविध सैनिक संघटनांनी गौरव खेडकर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून शासनाकडे त्यांच्या कुटुंबासाठी तातडीची मदत, सन्माननीय नुकसान भरपाई आणि त्यांना वीरपदाचा दर्जा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अकोला महानगरपालिका निवडणूक आरक्षण सोडत अकोल्याच्या राजकारणातील मोठा क्षण. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत लाईव्ह मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता प्रमिलाताई ओक सभागृह अकोला येथून लाईव्ह या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागांचे आरक्षण निश्चित केलं जाणार आहे. आणि हा महत्त्वाचा निर्णय थेट पहा सिटी लाईव्ह चॅनल क्रमांक 889 तसेच आरआरसीचे यूट्यूब चॅनल आरआरसी डिजिटल अकोला आणि फेसबुक पेज आरआरसी डिजिटल वर पहा लाईव्ह. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अकोला शहराच्या वाशिम बायपास परिसरात असलेल्या गंगानगरमध्ये विकासाची गंगा कधी वाहेल याची वाट नागरिक गेल्या 20 ते 25 वर्षापासून पाहत आहेत. पाहूया स्थानिक समस्यांचा आरआरसीने घेतलेला हा वेध. जुने शहर परिसरातील गंगानगरचे नागरिक गेल्या 20 ते 25 वर्षापासून नरकमय जीवन जगण्यास मजबूर झाले आहेत. महापालिकेला कर भरूनही परिसरात कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीये. हे पाहता गंगानगरमध्ये विकासाची गंगा कधी येणार याची नागरिक वाट पाहत आहेत. परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत आणि त्या रस्त्यावरून वाहन चालवणे अशक्य झाले आहे. गंगानगरला येणारे ऑटो चालक या खड्ड्यांमुळे गंगानगरमध्ये प्रवेश करण्याचे धाडस करत नाहीत, म्हणून ते आपल्या प्रवाशांना वाशिम बायपासवरच उतरवून देतात. यामुळे नागरिकांना विशेषतः महिला आणि वृद्धांना वाशिम बायपासवरून चालत आपल्या घरी जावे लागते. गंगानगरमध्ये सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे अनेक मोकळ्या भूखंडामध्ये पाणी साचले आहेत. या गटारांमुळे डास आणि इतर विषारी जीवांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात नागरिकांना खूप त्रास झाला आहे. रस्त्यावर साचलेल्या चिखलातून चालणेही कठीण झाले होते.
परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि माजी नगरसेवकांना समस्यांची माहिती देऊनही या नागरिकांना या नरकीय यातनांमधून दिलासा मिळालेला नाही। त्यामुळे नागरिकांचे म्हणणे आहे की यावर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत ते यांचा जबाब मागतील। अनेकांनी आतापासूनच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची चर्चा सुरू केली आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीत भावी नगरसेवकांना नागरिकांच्या प्रश्नाची उत्तरे देणे कठीण होणार आहे। हिमालय पर्वतरांगेत 4 दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीमुळे राज्यात तापमानात घट नोंदवली गेली। रविवारी अकोल्यातील पारा 13.2 अंश सेल्सिअसवर पोहोचला। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुढील 4-5 दिवसात विदर्भातील तापमानात लक्षणीय घट होईल। यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपडे खरेदी करण्याची गर्दी केली आहे। प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या काळात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहील आणि ते 13 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे। शहरात सायंकाळपासूनच थंडीची जाणीव होऊ लागली आहे। मध्यरात्रीपासून सकाळी 8 वाजेपर्यंत थंडीचा जोर अधिक असतो। हवामान खात्याचा अंदाज आहे की या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात घट होत आहे आणि आकाश निरभ्र राहिल्यास थंडीचा परिणाम अधिक जाणवेल। थंडीचा प्रभाव आणखी वाढणार असल्याने हवामान खात्याने लहान मुले आणि वृद्धांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। तसेच घराबाहेर पडताना उबदार कपडे, स्वेटर आणि मफलर वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे। शास्त्री स्टेडियम मैदान आणि शहरातील इतर मुख्य रस्त्यावर तिबेटियन व्यापाऱ्यांनी लावलेल्या उबदार कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहक येत नव्हते, परंतु गेल्या आठवड्यापासून थंडी वाढल्याने आणि थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार आणि लोकरीचे कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे। यावर्षी स्वेटर, जर्किन, इयर कॅप आणि शॉलमध्ये विविध फॅशनेबल टच असल्याने नागरिक त्यांना खरेदी करण्यास पसंती देत आहेत। उबदार कपडे खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढल्यामुळे या तिबेटियन व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे। निवडणूक कोणतीही असो, प्रचाराशिवाय निवडणूक शक्य नाही। यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत सर्व मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे। सर्वच मतदारापर्यंत उमेदवार पोहोचण्याची शक्यता धूसर झाली आहे। नगर परिषद निवडणुकीत सर्व उमेदवारांना प्रचारासाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, मतदारांचे समर्थक टिकवून ठेवणे यासाठी कसरत करावी लागते। मात्र यंदा नगर परिषद निवडणुकीत उमेदवारांना फक्त 4च दिवस प्रचारासाठी मिळणार असल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे। आजपासून नामांकन अर्ज दाखल करणे सुरू केले आहे। 17 नोव्हेंबरपर्यंत नामांकन पत्रे स्वीकारली जाणार आहेत। 18 नोव्हेंबर रोजी छाननी होऊन 21 नोव्हेंबरपर्यंत नामांकन मागे घेता येईल, तर 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल। नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान 2 डिसेंबरला होणार आहे। त्यामुळे उमेदवारांकडे प्रचारासाठी केवळ 4च दिवस असतील। उमेदवारांना 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्यास परवानगी असेल। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल। त्यामुळे या 4 दिवसात मतदात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे। इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अकोला महानगरपालिका निवडणूक आरक्षण सोडत, अकोल्याच्या राजकारणातील मोठा क्षण। अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत लाईव्ह मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता प्रमिलाते ओक सभागृह अकोला येथून लाईव्ह या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागांचे आरक्षण निश्चित केलं जाणार आहे। आणि हा महत्त्वाचा निर्णय थेट पहा सिटी लाईव्ह चॅनल क्रमांक 889, तसेच RRCचे यूट्यूब चॅनल RRC डिजिटल अकोला आणि फेसबुक पेज RRC डिजिटल वर पहा लाईव्ह। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। नेमके कुठल्या कारणावरून मिटकरींची हकालपट्टी केली याची चर्चा अकोल्यात सुरू झाली आहे। अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये सातत्याने तणाव निर्माण होताना दिसत आहे, तर रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट आणि शेलक्या भाषेत टीका केली होती। फलटणमधील डॉक्टर तरुणांच्या आत्महत्या प्रकरणावरून रुपाली ठोंबरे यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले होते। त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती।
त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली होती। ही भेट होऊन काही तास उलटतच नाही तर तोच रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। याशिवाय वैशाली नागवडे यांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे। मिटकरी यांचे कोणत्या वक्तव्यावरून त्यांना प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले याची चर्चा चांगलीच रंगली आहे। अकोलेकरांमध्ये याविषयी खमंग चर्चा रंगली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने सोन्याप्रमाणे चांदीवर देखील कर्ज काढण्यास मंजुरी दिली आहे। म्हणजेच तुमच्याकडे चांदीचे दागिने किंवा नाणी असतील तर तुम्ही त्यावर बँक किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊ शकता। यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे। व्यापारी बँकांसह स्मॉल फायनान्स आणि प्रादेशिक ग्रामीण बँका, अर्बन आणि ग्रामीण कोऑपरेटिव्ह बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या कर्ज सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर कर्ज देऊ शकतात। IBI स्पष्ट केल्यानुसार कर्ज केवळ दागिने, ज्वेलरी किंवा नाण्यांच्या रूपात असलेल्या चांदी किंवा सोन्यावर दिलं जाईल। गोल्ड ETF किंवा म्युच्युअल फंड युनिटवर कर्ज दिलं जाणार नाही। सोन्याचे दागिने 1 किलोपर्यंत तारण ठेवता येऊ शकतात, तर चांदीचे दागिने 10 किलोपर्यंत तारण ठेवू शकता येतात। सोन्याची नाणी 50 ग्रॅम पर्यंत तर चांदीची नाणी 500 ग्रॅम पर्यंत तारण ठेवता येऊ शकतात। या मर्यादेपेक्षा अधिक वजनांच्या दागिन्यांवर कर्ज देता येणार नाही। RBIने लोन टू व्हॅल्यू निश्चित केलेली आहे। 2.5 लाखापर्यंत 85%, 2.5 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत 80%, 5 लाखांच्या वरील कर्जांसाठी 75% कर्ज मिळेल। म्हणजेच तुमच्याकडे 1 लाख रुपयांची चांदी असेल तर 85,000 रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं। सोने किंवा चांदीची किंमत निश्चित करण्यासाठी बँक किंवा NBFC गेल्या 3 दिवसांतील सरासरी क्लोजिंग किमतीला आधार मानतील। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। बांधकाम विभागात रिटायर कर्मचाऱ्याची अवैध घुसखोरी, अधीक्षक अभियंत्यांचे दलाल म्हणून कार्यरत असल्याची ओरड। RRC न्यूज, सिटी न्यूज सुपरफास्टचा इम्पॅक्ट। वंचितच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेने रद्द केली ती सर्व कामे। पहिल्या दिवशी उमेदवारांनी टाळला अर्ज दाखल करणे। नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। महापालिका आरक्षण सोडत केवळ RRC वर लाईव्ह। महापालिकेच्या माजी आणि भावी नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण। गोल्ड लोन प्रमाणे सिल्वर लोन केली गेली सुविधा। सोन्याप्रमाणे चांदीवर देखील मिळणार ग्राहकांना कर्ज। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।